तर मित्रांनो, प्रेम मंदिरामधून जाऊन आल्याच्या नंतर आपण परत आपल्या रूमवर आलेलो आहे. ते सगळे महाराज मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. हे जे पाठीमागे आहेत महेंद्र महाराज यांचं हे ट्रिपचं नियोजन असतं. दरवेळी वृंदावन, मथुरा, प्रयागराज, अयोध्या या ठिकाणी त्यांच्या ट्रिप्स निघत असतात दर महिन्याला. जर आपल्याला कुणाला जर ट्रिपसाठी इकडे यायचं असेल तर महेंद्र महाराज खोंड आहेत. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा ID मी आपल्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये, तर तिथून तुम्ही घ्या, त्यांच्याशी संपर्क साधा. अतिशय छान उत्तम प्रकारे हे बघा, हे AC रूम आहे. इथं आपलं सगळं साहित्य वगैरे ठेवलेलं आहे, बॅग वगैरे. आणि इकडे वॉशरूम वगैरे, बाहेर खाली हॉल आहे जेवणासाठी, सगळं जेवणाची वगैरे उत्तम सोय आहे. तर अशा प्रकारे आपला सगळा आजचा दिवसभराचा प्रवास झालेला आहे. उद्या जाणार आहोत आपण मथुरा आणि बाकी राहिलेले स्पॉट सगळे फिरण्यासाठी. तर 84 खांबांचं नंद भवन आहे. या ठिकाणी आपण दर्शनासाठी आलो आहोत. मित्रांनो, हा आहे नंदवाडा. या ठिकाणी आपण बघितलं की 84 खांबाचा हा नंदवाडा या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला. हा नंदबाबाचा वाडा आहे. तर मित्रांनो, आपण चाललो आहोत उखल मंदिराकडे, जेथे भगवान श्रीकृष्णाला यशोदामय्याने त्या उखळाला बांधलं होतं. त्याला उखळबंधन मंदिर असं म्हटलं जातं. हा मंदिराचा आहे परिसर. अशा प्रकारे आम्ही लस्सी घेतलेली या ठिकाणी, मटका लस्सी. रामकृष्ण हरी सर्वांना मनापासून आणि राधे राधे. आज आम्ही या ठिकाणी, ज्या ठिकाणी यशोदा मैयाला भगवान श्रीकृष्णांनी माती खाल्ल्यानंतर ब्रह्मांड दाखवलं, कुठे तर तोंडामध्ये, ते हे ठिकाण आहे ब्रह्मांड घाट म्हणून. हा आहे ब्रह्मांड घाट. पुढे आपण जाणार आहोत चिंताहरण महादेव या ठिकाणी. हा आहे ब्रह्मांड घाट. या ठिकाणी पुराचं पाणी जास्त असल्यामुळं तर पोलीस वगैरे आहेत, माकडं पण आहेत. आपण आलो आहोत चिंताहरण महादेव या ठिकाणी. आता ह्या महादेवाला चिंताहरण महादेव नाव का पडलं हे जाणून घेऊयात केदार महाराजांकडे. रामकृष्ण हरी सर्वांना राधे राधे. तर आज आपण आलेलो आहे या ठिकाणी, ते म्हणजे चिंताहरण महादेव मध्ये. तर एक वेळेस भगवान महादेवाला अशी चिंता पडली की आपणही गोकुळामध्ये यावं, वृंदावनात यावं व भगवंतासोबत आनंद घ्यावा. परंतु भगवान शंकराचं रूप पाहता त्यांच्याकडे मध्ये शेष, डोक्यावरती गंगा धारण केलेली, अंगावरती वाघाचं कातडं घातलेलं, भस्म सर्व अंगाला लावलेला, हे रूप पाहून त्यांना या ठिकाणी तर येऊ शकत नव्हते. त्यावेळेस भगवंतांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही काय करा, गोपी बनून या. आणि गोपी बनायचं असेल तर इकडे गोपेश्वर महादेव म्हणून आहे, त्या ठिकाणी एक सरोवर आहे, त्या ठिकाणी भगवान महादेवाने स्नान केलं आणि मग ते गोपी बनून गेले. म्हणून त्या ठिकाणी भगवान महादेवाची चिंताहरण झाली, म्हणून या ठिकाणी नाव चिंताहरण महादेव प्राप्त झालं. रामकृष्ण हर हर महादेव.
मित्रांनो, आपण आलो आहोत रमणरेती या ठिकाणी. रमणरेती म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं ज्या ठिकाणी बालपण गेलं, ज्या मातीमध्ये गेलं, ज्या मातीमध्ये मन रमलं, अशी असलेली ही रमणरेती. तरी ते सर्व प्रकारे असे हे जे लोक आहेत हे लोळतात, गालाला माती वगैरे चोळतात, कारण ही रेती म्हणजे पुण्य पावन भूमीची आहे. वा, बघा पापी मनुष्य. स्टार्ट. राधे राधे. बघा बारीक पोरग माती खेळताना. तर अशा प्रकारे लोक इथं खेळतात, बागडतात, रमणरेतीचा आनंद घेतात.